राज्यात गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही काही तस्कर मात्र या बंदीला धाब्यावर बसवून गुटखयाची मोठ्या प्रमाणात तस्करी करत असल्याचे सातत्याने समोर येत आहे। अशाच प्रकारे अमरावतीहून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या गुटखयाने भरलेल्या एका आयशर ट्रकवर समृद्धी महामार्ग इंटरचेंजजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत 76,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व त्यांच्या विशेष पथकाने केली। याबाबत अधिक माहिती अशी की विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अमरावती येथून गुटखा घेऊन एक संशयित ट्रक कोपरगावच्या दिशेने येत आहे। या माहितीनुसार पथकाने समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ सापळा रचून संबंधित ट्रक क्रमांक MH46 BB 8098 अडवला। यावेळी झडतीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा साठवलेला आढळून आला। सदर ट्रकमधून अंदाजे 76,80,000 रुपये किमतीचा गुटखा साठा सापडला असून यामध्ये राजश्री, तुलसी, पान मसाला यासारख्या ब्रँडचा समावेश आहे। तसेच गुटखयाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिली। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। धन्यवाद। या कारवाई दरम्यान ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चालकाकडून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस पुढील तपास कसून करत असून गुटखा साठ्याचा मूळ पुरवठादार, वितरण साखळी, आर्थिक लाभार्थी यांचा शोध घेत आहेत। या कारवाईने गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून DYSP संतोष खाडे व त्यांच्या विशेष पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। व्हिजन प्लस न्यूजसाठी हाफिज शेख, कोपरगाव।